भाज्या या मुलांसाठी फार चांगल्या असतात, पण लहान बाळांना भाज्या कशा पद्धतीने चाराव्या, त्यांना भाज्यांची ओळख कशी करून द्यावी, हा आयांसाठी पडलेला फार मोठा प्रश्न असतो. तर आज मी तुम्हाला दलिया करून दाखवणार आहे आणि त्या दलियामध्ये मी भाज्यांचा वापर कशा पद्धतीने करणार हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा दलिया खायला देखील टेस्टी असतो आणि मुलांसाठी फार हेल्दी असतो. तर इथे मी भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे, ती 15 मिनिटापासून भिजवली आहे. आणि इथे मी दलिया घेतलेला आहे, तोही भिजवला आहे. लसूण चिरून घेतलेला आहे, पालक, कांदा, त्यानंतर गाजर आणि लिंबू. तुम्हाला हवी असेल तर अर्धी मिरची टाकू शकतात. तर मी एका कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. तुम्ही हा दलिया तुपात देखील बनवू शकता, तुपातही हा सुंदर होतो. आणि त्यानंतर मी यामध्ये थोडंसं लसूण घालून घेणार आहे आणि लसणाला मी चांगलं परतून घेणार आहे. लसूण झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हिंग घालून घ्यावी. मुलांसाठी हिंग फार चांगली असते, ती पचनालाही चांगली असते. त्यानंतर मी यामध्ये थोडा कांदा घालून थोडासा कांदा परतून घेणार आहे. आणि चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता गाजर घालून घेते. गाजराला देखील मी चांगल्या पद्धतीने परतून घेते आहे. गाजर परतून झाल्यावर मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी थोडी पालकची भाजी टाकून घेणार आहे. वाटलंच तर तुम्ही यामध्ये मटार देखील टाकू शकतात. पालकच्या ऐवजी तुम्ही यामध्ये मटार किंवा तुमच्या आवडीची कोणतीही भाजी टाकू शकतात. फक्त ती थोडीशी किसून वगैरे घ्या. आणि यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे. पाणी घालून घेतल्यानंतर मी काही बेसिक मसाले टाकते आहे. बेसिक मसाल्यांमध्ये मी थोडी जिरा पावडर, थोडी धना पावडर, त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद, मीठ घालून मी याला चांगलं परतून घेते. त्यानंतर मी यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेते. लिंबू हा मुलांसाठी फार उत्तम असतो. आणि यामध्ये थोडीशी मुगाची डाळ आणि थोडासा दलिया भिजवून घेतलेला. तुम्हाला मुगाच्या डाळीऐवजी जर दुसरी कोणती सालीची डाळ किंवा मसूरची डाळ वगैरे टाकायची असेल तरी चालेल. मी यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे आणि याच्या चांगल्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे. कारण की दलिया हा चांगल्या पद्धतीने शिजला पाहिजे. तो मुलांना पचायला थोडासा जड असतो, तर त्याला चांगल्या पद्धतीने शिजवून घ्या. आणि याच्या 5 ते 6 शिट्ट्या तुम्ही करून घ्या. तुम्ही पाहू शकतात 5-6 शिट्ट्या होऊन झालेल्या आहे. आणि इथं आपला छान दलिया तयार आहे. दलिया हा पोटभरीसाठी तर असतोच असतो, पण मुलांच्या शरीरासाठी देखील उत्तम असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये भाज्या टाकून असा चमचमीत आणि लुसलुसीत दलिया मुलांना चारा. बघा, मुलं नक्की खाणार. आणि हा दलिया लहान मुलंच काय, आपण देखील खाऊ शकतो. यामध्ये थोडीशी 1-2 मिरची टाकली तर हा दलिया आपल्यासाठी देखील छान होतो. तर नक्की तुम्ही हा घरी करून पहा आणि मुलांना हा नक्कीच आवडणार.